या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नारी ही दुर्गेचं रूप आहे, नारी ही शक्तीचं रूप आहे. नारी आपल्या कुटुंबासह जर ठरवलं तर अख्ख्या देशाचा समाजाचा पूर्णपणे विकास करू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे सौ मंदाताई फड, ज्या नाशिक येथील जेल रोड परिसरातून महिला सक्षमीकरणाचं काम करत आहेत. आपण पाहत आहात की पैठणींच्या कपड्यापासून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनदार अशा पर्स तयार केलेल्या आहेत आणि त्या पर्स महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेर तसेच परदेशापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं आहे. ताई, आत्तापर्यंत किती महिला तुम्ही सक्षम केल्या? 7,500 महिला झाल्या आत्तापर्यंत ताईंच्या माध्यमातून 7,500 महिलांना रोजगार देण्याचं काम तसेच प्रशिक्षण देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. ताई, या ज्या पर्स तुम्ही बनवता आहात याचं मार्केटिंग कसं करता तुम्ही? याचं मार्केटिंग सुरुवातीला आम्ही छोटे छोटे शॉप बघितले, पण त्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंटचीच मोठी ऑर्डर भेटते. ती अगदी 500, 1 लाख, 500, 1000 अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या योजनेतून आम्ही पूर्ण देशामध्ये आम्हाला ही मार्केटिंग भेटलेली आहे. शासनाच्या विविध योजना, व्यवसायाचं मार्गदर्शन सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम ताईंच्या माध्यमातून होत आहे. आणि या व्यतिरिक्त इव्हन अमेरिकेचा आता करार झालाय आमचा. अमेरिकेला एक कंटेनर भरून आम्ही आता अगदी 2 महिन्यात ती पूर्तता करणार आहोत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या म्हणीप्रमाणे ताईंनी आपल्या कर्तव्याने आपल्या महाराष्ट्रातील महिलांचं कार्य 7 समुद्रापलीकडे पोहोचवलेलं आहे. ताई, कसं वाटतं तुम्हाला? मला चांगलंच वाटतं, कारण माझा ध्येयच आहे की प्रत्येक शेवटच्या अगदी गरीबातल्या गरीब महिलांपर्यंत पोचणं माझं हे ध्येय आहे. आणि ते शेवटपर्यंत अगदी मरापर्यंत माझा काम चालू राहील, त्यामध्ये एक दिवस पण बंद पडणार नाही. ताई, तुमच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा आणि भरभरून शुभेच्छा.